नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी फोरटक्सचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. काठपदर साडीचा ब्लाऊज आहे हा. सगळ्यात आधी मी तिरकस पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत, कारण त्या लगेचच हरवतात किंवा आजूबाजूला पडतात वाऱ्याने. त्याला दुमडून देखील मी एका बाजूने घेतलेलं आहे. म्हणजे हाताबरोबर काम एक करून टाकलं. त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी जे योगपट्टी असते त्याला अस्तर जोडून घेतलं आणि जादाचं कापड मी कापून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी हात इथे कमी पडत होते, त्याला पॅच लावून घेतलेले आहेत. जादाचं कापड जोडून त्याला पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. दाब शिलाई देखील घातलेली आहे. दोन्ही हात तसेच तयार करून नंतर मेन फॅब्रिकसुद्धा कमी पडत होतं कापड. अशा प्रकारे जोडून त्याला मी पूर्ण स्लीव्ज त्याचे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर अस्तर त्याच्यावर ठेवून शिलाई घातलेली आहे. दुसराही हात तशाच प्रकारे शिलाई करून घेतला. जादाचा भाग कापून टाकला आणि त्याला दाब शिलाई एका पाठोपाठ एक देत गेली. त्याच्यानंतर हात दुमडून किंवा पलटवून अजूनही शिलाई दिली. जादाचा कापड कापून टाकला. मध्ये नॉच देऊन घेतला एक. अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज माझे तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे मी फ्रंट बाजू तयार करणार आहे. इथे सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. मार्किंग मी आधीच केलेलं आहे, टक्स कसे द्यायचे आहेत त्याचं. दुसरा भाग देखील मी इथे जोडून घेतलेला आहे. अशा प्रकारे जोडून जादाचा भाग कापून टाकायचा आणि त्याच्यानंतर नॉचेस देऊन घेतले जिथे मला टक्स द्यायचे आहेत तिथे, म्हणजे टक्स द्यायला सोपं पडतं. त्याच्यानंतर दोन्ही साईडचे मी टक्स द्यायला सुरुवात केली. पहिला मधला टक्स, मुख्य टक्स, त्याच्यानंतर कमरेकडचा, असे दोन्ही एका पाठोपाठ एक असे टक्स मी देऊन घेते आणि चारही टक्स पूर्ण शिलाई करून झाल्यावर हे असं दिसेल. त्याच्यानंतर जो मुंड्याकडचा भाग होता जादाचा तो मी कापून टाकला. आता त्याला योगपट्टी इथे शिवून घेणार आहे. इथे दुसऱ्या साईडला देखील मी तशाच प्रकारे योगपट्टी शिवून घेणार आहे. त्यानंतर मी ओव्हरलॉक देखील करून घेतला आणि इथे दोन्ही साईडला दाब शिलाई देऊन घेत आहे. आणि जादाचा भाग कापून माप टाकून जादाचा भाग कमरेकडचा कापून टाकलेला आहे. व्यवस्थित करून घेऊन मग मी आता काच बटनपट्टी इथे लावणार आहे. बटनपट्टी कमी पडत होती, त्याला छोटं कापड लावून घेतलं. त्याच्यानंतर इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली. याला बटन लावायचे आहेत, त्याच्यामुळे मी इथे जराशी रुंद पट्टी घेतलेली आहे काच करण्यासाठी. हुकसाठी छोटी जराशी पट्टी चालून जाते, पण जेव्हा बटन असतात तेव्हा जरा रुंद पट्टी लावायची असते. त्याच्यानंतर मी बॅक साईडला अस्तर इथे जोडून घेत आहे. चारही बाजूने व्यवस्थित अस्तर जोडलं आणि त्याच्यानंतर जादाचं फॅब्रिक मी इथे कापून टाकलेलं आहे. साधे ब्लाऊज अगदी पटकन शिवून होतात. जादाचं कापड इथे कापून टाकलं आणि त्याच्यानंतर मी टक्स मार्किंग केलं आणि इथे डबल शिलाई घालून घेतली. त्यानंतर इथे जी कमरेकडे पट्टी लावायची आहे ती तयार करून घेतली. त्याला दुमडून घेतले एका साईडने आणि इथे जरा शिवत गेल्यानंतर दाब शिलाई दिली. जरासं दुमडण्यापुरतं मी इथे शिलाई घालून घेतली आणि दोन्ही साईड फ्रंट आणि बॅक जोडून घेतले डबल शिलाई करून आणि ओव्हरलॉक देखील करून मग त्याला गळपट्टी इथे मी लावायला सुरुवात केलेली आहे. गळपट्टी लावून झाल्यानंतर इथे डबल शिलाई घातली आणि सावकाश अगदी दुमडून पायपिंग घालायला सुरुवात केलेली आहे. इथे जरा वेळ लागतो, पण होऊन जाते. हे कापड पण जरा जाड आहे, त्यामुळे जरा वेळ लागला पायपिंगसाठी. व्यवस्थित दुमडून घेऊन शिलाई घातली. त्याच्यानंतर
मुंड्याकडे जादाचं जे कापड होतं ते कापून टाकलं. दोन्ही मुंडे सारखे करून घेतले आणि मग स्लीव्ज अटॅच करायला सुरुवात केली. मधून अगदी स्लीव्ज व्यवस्थित जोडून घ्यायचे. दोन्ही साईडने शिलाई दिल्यानंतर परत एक शिलाई दिली. 2 वेळा शिलाई मी प्रत्येक वेळी देते. इथे पण दुसरा स्लीव्ज मी अटॅच करून घेतला. डबल शिलाई देखील घेतली आणि इथे फिटिंगची ओव्हरलॉक करून नंतर फिटिंग शिलाई मी इथे देत आहे. त्याच्या आधी इथे पहिली कच्ची शिलाई दिली. बाजूचं कापड जादाचं कापून टाकलं. परत इथे मी टेपने मार्किंग मोजून घेतलं आणि मार्किंग खडूने करून घेतलं. व्यवस्थित शिलाई माया दिली आणि शिलाई करून घेतली आहे. 4 शिलाई एक्स्ट्रा मी देऊन घेते आणि जादाचं कापड इथे कापून टाकलं आणि त्या शेवट अगदी मी याला ओव्हरलॉक देखील करणार आहे. त्याच्यानंतर हुक बटन लावून माझा ब्लाऊज पूर्ण करणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.